भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म 6वा खंड भाग 2. भगवान बुद्धांचे विरोधक 1. मोहाकर्षणाने धम्म दीक्षा देण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तवास होते. बद्धीय लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगर आहे, मोहिनी विद्येचा जाणकार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना या मोहिनी विद्येने मोहित करतो. जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यस्त प्रचार करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे ते अमान्य करतात. आम्ही लिच्छवीचे लोक ह्या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची इच्छा आमची आहे. तथागत म्हणाले, बद्धीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नये. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नये. तुम्हाला ती न्याय वाटते एवढ्यावरूनच तिला मान्य करू नये. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नये. पण बद्धीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षण तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते निंदित आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा. आता ह्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे बद्धीय, जे मजवर जादूटोणा करून किंवा मोहिनीद्वारे धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय? बद्धीय बोलला, होय भगवान, ते महत्वाकांक्षी आहेत. मग बद्धीय, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? नाही भगवान, ते कचरणार नाहीत, बद्धीय बोलला. आणि बद्धीय, जेव्हा कुविचार आणि सूड भावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यांवर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत काय? होय भगवान, देतील, बद्धीय बोलला. बद्धीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य काया वाचा मनाद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान ह्यावर नियंत्रण ठेवून तू वाग. बद्धीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगर आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, त्या योगे परधर्मातील लोकांना तो भुलवितो, तो लबाड व खोटे बोलणारे आहेत. भगवान, आपली ही जादू मोठे सौभाग्याचे लक्षण आहे. ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या मोहिनीने मोहून जातील तर दीर्घकालपर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. खरे आहे बद्धीय, खरे आहे. ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. 2. परोपजीवी असल्याचा आरोप. भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात आहे की ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता समाजावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असा आरोप आणि तथागतांचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणागिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राह्मणाच्या गावात वास्तव्याला होते. त्या काळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात असत. सकाळी लवकर चिवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी भारद्वाज ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते. तेथे तथागत एका बाजूला उभे राहिले. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमणा, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे. ब्राह्मणा, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. श्रमण गौतमाचा नांगर, जू, फाळ, पराणी आणि बैलजोडी कधी मी पाहिली नाही, तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता, परंतु त्याबद्दलचे एकही साधन तुमच्याकडे दिसत नाही. तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे. श्रद्धा हे माझे बीज, तपस्या ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पापविरुद्ध हा दंड, विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर, फाळ आणि पराणी. तथागतांनी उत्तर दिले,
वचन आणि कर्म ह्यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेताला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. अप्रमाद मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला तो घेऊन जातो. याप्रमाणे मी अमृताची शेती करतो. जो कोणी माझ्याप्रमाणे शेती करतो त्याच्या दुःखाचा अंत होतो. हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काश्याच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण कराव्यास आणली आणि तो म्हणाला, श्रमण गौतम, हिचा स्वीकार करा. खरोखरच आपण कृषीवल आहात. आपण अमृताचे पीक काढता. तथागत त्यावर बोलले, गाथा म्हणून उपदेश करून जे प्राप्त होते ते घेणे मला निषाद्य आहे, ते अखाद्य आहे. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाही. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे. इतरही श्रमण ब्राह्मण आहेत. तसा पवित्र, शांतप्रवण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राह्मणांना ते दे. त्यांना तुला पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाला, श्रमण गौतम, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो आणि एखादे गृह प्रकट करतो किंवा एखाद्या अधपतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गृह्य गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवतो, तसेच तथागतांनी मला नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करून सांगितला. बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रवज्जा व उपसंपदा ग्रहण केली.